मुंबईकरांसाठी होळीचा मोठा उत्साह। माहीममध्ये कोळी बांधवांकडून होळी साजरी। सुपारीच्या झाडाचं पूजन करून केलं होळी दहन। संभाजीनगरमध्ये गाव तांड्यावर अतुल सावेंकडून होळी साजरी। पारंपरिक गाण्यांवर धरला ठेका। धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी। भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी। उल्हास नदीतील प्रदूषणाची प्रतिकात्मक होळी। नागरिकांकडून जलप्रदूषणाचा निषेध। बचाव कृती समितीचा संताप। तलवार घेऊन स्टेटस ठेवणं पडलं महागात। तरुणाला पोलिसांकडून अटक। तरुणाच्या घरातील तलवारही जप्त। खेडमध्ये अनोख्या पद्धतीने शिमगोत्सव। प्रतिकात्मक मढे काढण्याची परंपरा। धाराशिव जिल्ह्यात सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना फटका। दुष्काळ अनुदान मदतीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान। निवडणुकांमधील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी पुण्यात 264 पथकांकडून देखरेख। जिल्हा स्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक। तेरणा साखर कारखान्यातील गळीत हंगाम 25 वर्षांनंतर सुरू। 3 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप। निम्म्या जळगाव जिल्ह्यात टंचाईचं संकट। 31 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। नीट एमएचटी सीईटीच्या परीक्षा एकाच दिवशी। सीईटी सेलवर 2च दिवसात पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ। विद्यार्थ्यांनी रंगवल्या शाळेच्या भिंती। गणिताची सूत्र आणि व्याकरणानं बोलू लागल्या भिंती। माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग। सुपा पोलिसांची अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई। 40 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। गुटखा कर्नाटकातून आल्याची माहिती। कौटुंबिक वादातून महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न तर वाचवण्यासाठी गेलेल्या 2 मुलींचा होरपळून मृत्यू। नागपुरात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीणमध्ये पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर। महामार्गांवर नाकाबंदी। संशयास्पद वाहनांची तपासणी। नाशिकच्या करंजळी घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने वाहतूक ठप्प। 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून कैऱ्यांची आवक। 300 क्विंटल कैऱ्यांची आवक तर आंब्याला प्रति क्विंटल 5 ते 7 हजारांचा दर। आणि बुलढाण्यात हरभरा आणि तुरीची आवक वाढली। तुरीला सरासरी 9,575 रुपयांचा दर।